आज आपण माहीमचा हलवा पराठा बनवतो. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला, बारीक रवा घेतला आहे, कढई तापायला ठेवली आहे. आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची, 1 वाटी तूप घ्यायचं आणि 4 वाटी पाणी घ्यायचं. 4 वाटी पाणी मी पातेल्यात तापायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये तूप घालूया. आणि तापत ठेवूया ना, त्यामध्ये साखर घालायची. थोडासा वेळ घालायचा. आता वेलची पूड नाही घालायची. तूप तापलंय, थोडीशी वेलची फोडून टाकायची. तीन चार वेलची टाकल्या. त्यात ड्रायफ्रूट घालूयात. ड्रायफ्रूट थोडेसे फ्राय झाले की त्यात आपला रवा घालायचा. थोडंसं तूप वरतून पण टाकूया. आपला हलवा तयार झालेला आहे. अशा प्रकारे एकदा करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. आता आपण पराठे बनवायला घेऊया. पराठेमध्ये पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. 2-3 तास ठेवलेलं आहे मुळात. आता त्याचे आपण पराठे बनवूया. पीठ आपलं पातळ असतं त्यामुळे ते लाटायचे नसतात. ताट पलटी केलेले आहे. ताटाला तेल लावायचं. आणि आपला पराठा त्यावरती असा पसरवून घ्यायचा.
हे बघा आपला हलवा पराठा तयार झालेला आहे. हलवा आणि पराठा क्रिस्पी होतो एकदम मस्त. या प्रकारे एकदा करून बघा. आवडली तर लाईक शेअर फॉलो करा.